सूचकाच्या खोट्या अर्जावर अपक्ष उमेदवाराची उमेदवारी मागे, ठाण्यात निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह. आरोच्या निर्णयावर वाद, विक्रम चव्हाण यांची उमेदवारी आधी बाद, नंतर पुन्हा निवडणुकीत. बिनविरोधसाठी दबावाचा आरोप, सूचकावर जबरदस्ती करून खोटा अर्ज घेतल्याचा दावा. वर्तकनगर प्रभाग समितीत गोंधळ, अपक्ष उमेदवाराने आरो सत्वशीला शिंदे यांना विचारला जाब. संजय राऊतांच्या आरोपांना बळ, ठाण्यात बिनविरोध निवडीसाठी दबावतंत्र उघडकीस. ठाण्यात एक अपक्ष उमेदवारानं आपली उमेदवारी मागे घेतली नाही, मात्र त्याच्या सूचकाच्या एका अर्जावरून त्याची उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र जेव्हा हे त्या उमेदवाराला कळले तेव्हा त्याने वर्तकनगर प्रभाग समितीत जाऊन गोंधळ घातला. आरो सत्वशीला शिंदे यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी पुन्हा त्याला निवडणुकीच्या रिंगणात घेतले. विक्रम चव्हाण असे या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. भाजपच्या ओबीसी सेलचा तो अध्यक्ष आहे. मात्र त्याने शिवसेनेच्या जयश्री डेव्हिड यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे. हाच अर्ज मागे घेण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला जात होता, मात्र तो जुमानला नाही. तर त्याचे सूचक यांच्यावर दबाव आणला गेला. त्यांच्या घरी माणसं पाठवून त्यांना प्रभाग समिती कार्यालयात नेण्यात आले आणि खोटा अर्ज देण्यास भाग पाडले, असा आरोप विक्रम चव्हाण यांनी केला आहे, जो की सिद्ध देखील झाला आहे. आता हे सूचक भेटत नाहीत, कार्यालयात येत नाहीत, त्यांच्यावर दबाव होता असे त्यांचे म्हणणे आहे. संजय राऊत यांनी आरो यांच्या माध्यमातून बिनविरोध नगरसेवक निवडले जात असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात देखील आरो सत्वशीला यांनी स्वतः उमेदवार उपस्थित नसताना त्याचा अर्ज सूचकने दिलेल्या अर्जावरून मागे कसा घेतला, हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणावरून बिनविरोध निवडून येण्यासाठी विविध प्रकारे दबाव आणला गेला, हे स्वतः विक्रम चव्हाण यांनी मान्य केल्याने विरोधक करत असले की आरोपात तथ्य असल्याचे दिसून येत आहे. माझं नाव विक्रम विश्वास चव्हाण आहे. आपण अर्ज हा 5B वॉर्ड नंबर 5B ओबीसी कॅटेगरीमध्ये भरला होता. इन्सिडेंट असा झाला की आपल्या पॅनल मधले म्हणजे 5B मधले सगळ्या कॅन्डिडेटनी माघार घेतली आणि मी एकमेव कॅन्डिडेट राहिलो होतो की बिनविरोधी रिझल्ट डिक्लेअर करण्यासाठी. तर मला ह्याच्यासाठी खूप प्रेशर होतं आणि कंटिन्युअसली लोक कॉल करत होते की तुम्ही आपला अर्ज मागे घ्या. ठीक आहे, हे मला रिअलाइज झालं रात्रीच्या टायमिंगला 12:30-1ला. मग दुसऱ्या दिवशी मी आपले फोन बंद ठेवले. 3 वाजेपर्यंत आपले फोन बंद होते. 4:30ला जे कोणी आहे ते माझ्या सूचकाला घेऊन गेले इलेक्शन कमिशनर ऑफिसमध्ये आणि तिकडून त्यांना जबरदस्ती साईन करायला लावली आणि हे कारण द्यायला लावलं की विक्रम चव्हाण हे अवेलेबल नाहीये, त्यांच्या घरी काहीतरी दुर्घटना घडली आहे. मला जसे रिअलाइज झाले तसे मी तुरंत आपल्या इलेक्शन कमिशनर ऑफिसला पोहोचलो आणि त्यांना विचारले की तुम्ही माझ्या उपस्थितीशिवाय हे कसं काय बाद करू शकता माझा फॉर्म किंवा रिटर्न घेऊ शकता. त्याच्यानंतर त्यांनी त्यांची चुकी मानली आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही एक अर्ज द्या की तुम्ही कोणालाही ऑथराईज केलं नव्हतं. मी त्यांना विचारलं तुमच्याकडे ऑथराईज लेटर आहे का, की बाबा तुम्ही डायरेक्टली कोणी फक्त ओरली बोलण्यावरून अर्ज हे करताय. तर ते बोलले नाहीये, पण तुम्ही द्या म्हणून आम्ही तुमचा फॉर्म परत व्हॅलिड करतो. आणि त्यांनी जी लिस्ट जुनी लावली होती ज्याच्यामध्ये माझं नाव टाकलं होतं की बाबा विक्रम चव्हाण यांनी अर्ज आपला माघार घेतला आहे, तो त्यांनी कॅन्सल करून कट करून नवीन यादी लावली. त्याच्यामध्ये फक्त जे लोक ज्यांनी माघार घेतली त्यांचीच नावं टाकतात. आरोनी तर काही स्पष्टीकरण दिलं नाही. आनंद बनकर हे माझे सूचक होते. ठीक आहे, तेही हे सेम बोलले की मला खूप प्रेशर होता, मी तुम्हाला कॉल लावला, पण माझं बोलणं त्यांच्याशी सकाळी झालं होतं तेव्हा ते काहीही बोलले नाही. आणि आता ते कशामुळे त्यांनी जाऊन साईन केली की कोणी त्यांना धमकी दिली किंवा काय ह्याच्याबद्दल आपल्याला काहीही माहित नाहीये, कारण ते त्याच्यानंतर मला भेटलेही नाहीयेत. आरोचं नाव तर सत्वशीला शिंदे आहे आणि ऑब्व्हियसली की सगळ्यांची दादागिरी किंवा मॉनिटरी टर्म्स आणि बिनविरोध इलेक्शन जिंकण्याचा याच्या पाठी हेतू आहे. आता तरी सध्या मी असं काही विचार केला नाहीये की आपण काही कारवाई करू. सध्या माझं इलेक्शनवर कॉन्सन्ट्रेशन आहे. मी प्रभागावर कॉन्सन्ट्रेट करतोय आपलं प्रचार करण्याबद्दल. 15 तारखेनंतर आपण याच्यावर विचार करू. आणि कोण व्यक्ती आहे, कारण हे नॉर्मली लोक बेसिक लोक कोणीही कॉल करत होते, अननोन नंबर्सवरून कॉल येत होते, कोणीही ओळखीचं हे नव्हतं. त्याच्या अगेन्स्ट आपण एक NC दाखल केली आहे चितळसर पोलीस स्टेशनमध्ये आणि आपण जे नंबर्सवरून कॉल झाले तर नंबरही सबमिट केलेले आहेत.